नमस्कार, मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अक्षूज ब्युटिफुल लाईफ. आणि संध्याकाळची वेळ आहे. मी आणि मिस्टर बाहेर निघालो आहोत भाजी घेण्यासाठी. तर आज मम्मी आली होती. मम्मीकडे दोन्ही मुलींना ठेवून मी आणि मिस्टर मस्त निघालो भाजी घेण्यासाठी. भाजी घेण्याचं निमित्त आणि आमची एक शॉर्ट अशी ड्राईव्ह पण होऊन जाते आणि मस्त गप्पा मारत मारत आम्ही भाजी घेण्यासाठी पोहोचलो. भाजी घ्यायला पोहोचलो, पण कळेनाच मला की भाजी काय घ्यावी. रोज रोज तीच सगळी भाजी दिसते, वांगी, बटाटी, भेंडी, मिरची, हे सगळं. त्यात विचार करत करत फायनली घेतलं काहीतरी थोडंफार. आणि आता उन्हाळ्यामुळं लिंब पण फार महाग झाली होती. घरी आले तर बघते इराकडे जाते, बाबाकडे जाते. श्रीकडे ये रे, ये तर जा बाबाकडे, जा बाबाकडे, जा. नो का, जा बाबाकडे जा. कशी करते. आजीकडे जाते, बघू आजीकडे. ये का आजीकडे, चल आजीकडे जाते. नो नो कशी जा आजीकडे, चल. काय करू, न जायचं. इथे तुम्ही पाहताय माझे मिस्टर चिकन धुवत आहेत. याचाच अर्थ की मिस्टरांसाठी आज चिकनची भाजी आहे. तर मी तर व्हेजिटेरियन आहे, म्हणून मग मिस्टर स्वतःच ते चिकन धुवून मला देतात. आणि मम्मी इथे माझ्यासाठी लसूण सोलून देत आहे. आणि मम्मीला आणि मला पनीर आणलेलं आहे, तर आम्हाला पनीरची भाजी करणार आहे. आणि संध्याकाळचा चहा पिऊन झाल्यानंतर मी गेली होती, म्हणून इथं काही भांडी आणि ओट्यावर पसारा असाच आहे. भाजीला काय आणलं ते तुम्हाला दाखवते. बटाटे, त्यानंतर टोमॅटो, दोडका, ढोबळी मिरची, वांगी, भेंडी आणि त्याच्यानंतर लाल भोपळा. तर एवढी भाजी मी आज आणली आहे. याच्यानंतर भाजीसाठी प्रिपरेशन करायला घेतली. तर अशा प्रकारे कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेला आहे. आणि ह्या माझ्याकडे बिया आहेत, तर काजू नाही आहेत घरात, त्यामुळे मी ह्या थोड्याशा बिया आहेत त्याच मी भाजीमध्ये यूज करणार आहे. तर ही भाजीची म्हणजे पनीरच्या भाजीची ही प्रिपरेशन आहे. तर येस, तर आता गॅस ऑन करते आणि गॅसवर ठेवते कढई. तरी मी तर शेअर करते मी शॉर्टकट अशी पनीरची भाजी कशी करते. खूप इझी मेथड आहे माझी. इवन माझ्या सगळ्याच भाज्यांची मेथड खूप इझी आहे. तर इथे कढई तापली की त्यामध्ये घालणार आहे थोडंसं तेल. तेल घातल्यानंतर त्याच्यामध्ये जे आपण कांदा आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत तर ते टाकणार आहे. आणि कांदा आणि टोमॅटो आपल्याला फार असे परतायचे नाही आहेत, म्हणजे नॉर्मली असे भाजायचे आहेत. म्हणजे फार असं आपण जसं नॉनव्हेजच्या रेसिपीला करतो एकदम ब्राऊन असा कांदा वगैरे तसं काही करायचं नाही आहे. सिम्पल असं फक्त परतून घ्यायचं एक 5 ते 10 मिनटं. तर हे पहा मी एकत्र असं सगळंच टाकलं. इवन आता मी बिया पण ह्याच्यामध्ये त्या टाकून घेतलेल्या आहेत. आणि हे छान असं मिक्स करूयात. आता हे थोडंसं परतून होतं आहे तोपर्यंत मी चिकनच्या भाजीची प्रिपरेशन करून घेते. तर चिकनच्या भाजीसाठी मी असा थोडासा बारीक कांदा आणि टोमॅटो चिरलेला आहे. आणि चिकनची भाजी मी करणार आहे कुकरमध्ये. सो इथे मी दुसरा गॅस ऑन केलेला आहे, त्याच्यावर ठेवलेला आहे कुकर. आणि त्यामध्ये टाकणार आहे तेल, गोड तेल. सो येस, इथे मी तेल टाकून घेते. तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये टाकणार आहे कांदा. पण कांदा टाकण्यापूर्वी सांगते, तेल छान असं गरम होऊ द्या आणि मग कांदा टाका. आणि कांदा थोडासा ब्राऊन करायचा आहे आपल्याला इथे. आणि इथे ॲक्च्युली कांदा लसूण अद्रक लसूण ठेचलेलं किंवा अद्रक लसूण पेस्ट जी घरातली असते ती असती तर जास्त मजा आली असती, पण माझ्याकडे ही रेडीमेड होती, तर तीच मी दोन्ही भाजीत यूज करणार आहे. आणि इथे पहा आपला कांदा आणि टोमॅटो जो पनीरच्या भाजीसाठीचा आहे तो परतला जातो आहे. तर थोडासा अजून परतला की मग मी गॅस बंद केला. आणि येस, आता आपण वळूयात चिकनच्या भाजीकडे. ॲट अ टाईम दोन्ही करते आहे मी. तर तो मसाला थंड होतो तोपर्यंत इथे आपली ही भाजी टाकून होईल. आणि जी मी आता पेस्ट दाखवली तुम्हाला तर ती याच्यामध्ये टाकून घेते आहे. या पेस्टमध्ये ना मला असं वाटतं की लसूण कमी आणि आलंच जास्त आहे. आणि शिवाय ही पेस्ट ना पाणी देऊन वाटलेली आहे असं मला वाटतं आहे, कारण की तुम्ही पाहू शकता जेव्हा मी हे परतते आहे तेव्हा असं सगळं उडतं आहे अंगावर. सो येस, ते थोडंसं परतलं आणि त्यानंतर टाकलेलं आहे टोमॅटो पण चांगला भाजून घेतला आहे. आणि अगदी बेसिक मसाले वापरून मी ही भाजी करणार आहे. तर दाखवते मी तुम्हाला मी काय मसाले वापरले आहेत.
तर आपलं जे रेग्युलर मसाल्याच्या डब्यात असतं हळद, मीठ, लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि मेन इन्ग्रेडियंट दॅट इज चिकन मसाला. तर चिकन मसाला तर लागणारच चिकनच्या भाजीसाठी. सो मी इथे कोणताही चिकन मसाला यूज केला ते सांगते. तर मी इथे बादशहाचा चिकन मसाला यूज केलेला आहे आणि सगळे मसाले टाकल्यानंतर ही पहा, ही भाजी अशा पद्धतीनं दिसते. तर ही भाजी आपल्याला थोडा वेळ अशीच परतून घ्यायची आहे तेल सुटेपर्यंत. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की माझ्या मसाल्याच्या डब्यामध्ये आपलं धनेपूडच नाही आहे. सो मग मी लगेच धनेपूड वाटायला घेतली. तर आधी मी काय केलं, मोठं जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये धनेपूड वाटायला घेतली, पण त्यामध्ये ना अशी रखरखीतच वाटली जात होती, बारीक पूड होत नव्हती. म्हणून मी हे छोटंवालं भांडं घेतलं आणि त्याच्यामध्ये धनेपूड वाटली आणि तुम्ही पाहू शकता किती छान पद्धतीनं आता माझी धनेपूड वाटली गेलेली आहे. तर हे पहा किती छान अशी धनेपूड माझी वाटली गेलेली आहे. आता ही मी ट्रान्सफर करून घेते माझ्या काय बोलतात मसाल्याच्या डब्यात आणि पाहू शकता मसाल्याचा डब्बा आता परिपूर्ण झाल्यासारखा दिसतो आहे. सो हेच माझे इन्ग्रेडियंट्स असतात जे मी सगळ्या भाजीमध्ये यूज करते आणि तोपर्यंत तुम्ही पाहू शकता चिकनच्या भाजीला पण मस्त असं तेल सुटलं आहे. आणि अजून थोडा वेळ मला वाटतं मी ही भाजी अशीच ठेवते जेणेकरून ही अजून चांगली परतली जाईल. तर तोपर्यंत मी काय करते, जे आपलं पनीरच्या भाजीचं जे वाटण आहे ते मी ह्याच मिक्सरच्या जारमध्ये वाटून घेते आणि तोपर्यंत हे थंड पण झालेलं होतंच. तर येस, आता हे मी वाटून घेते. ॲक्च्युली छोटं भांडं ना जास्त यूजफुल होतं माझं मोठ्या भांड्यापेक्षा. तर इथं त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि हा जो मसाला आपण वाटून घेतला तर तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. मसाला थोडा वेळ मी असाच परतून ठेवेन जेणेकरून ते आणखीन चांगलं शिजलं जाईल. जे आपलं टोमॅटो कांदा होता त्याचा एक स्मेल राहणार नाही त्या भाजीमध्ये. आणि ह्या भाजीमध्ये पण मी सेम तेच सगळे मसाले यूज करणार आहे जे मी तुम्हाला आत्ता दाखवले, जसे की धनेपूड, त्यानंतर हळद पावडर आणि त्यानंतर कांदा लसूण मसाला, मिरची पावडर. इथे माझ्याकडे पनीर मसाला नव्हता, तुमच्याकडे असेल तर तुम्ही यूज करा किंवा थोडासा गरम मसाला यूज केला तरी चालेल. खूप सिंपल आणि टेस्टी अशी भाजीही होते. आता हे मसाले ॲड करून झाले तर ह्याला थोडंसं परतूयात आणि थोडंसं ह्याला वाफ देऊयात जेणेकरून हे चांगलं असं शिजलं जाईल. आणि हे तोपर्यंत शिजतं हा मसाला, तोपर्यंत मी काय केलं आहे, मागच्या गॅसवर इथे वरण भाताचा कुकर पण लावलेला आहे आणि त्या पनीरच्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे, पाहू शकतात तुम्ही. आणि भाजीचा कलरही चेंज झालेला आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. याचा अर्थ असा की जो आपला मसाला आहे तो चांगला शिजलेला आहे. आणि तर पनीरचे मी क्यूब पण केलेले आहेत आणि ते आपण ॲड करून घेऊयात भाजीमध्ये. आणि मस्त असं बघा, आता ही 2 लोकांसाठीच भाजी आहे, मम्मी आणि माझ्यासाठी. आर्या याला जास्त इंटरेस्टेड नसते. एखाद्या वेळेस मी पनीरचा एखादा क्यूब तिला भरवेन, पण अदरवाईज ती इंटरेस्टेड नसते भाजी खाण्यात. सो मम्मी आणि माझ्यासाठी ही भाजी आहे. तर ह्याला मी आता झाकण ठेवून 2 मिनटं फक्त ठेवणार आहे, कारण पनीर जास्त शिजू द्यायचं नाही आहे. आणि इथे म्हणजे चिकनची भाजी पण तयार आहे, मी दाखवते तुम्हाला कुकर खोलून. मस्त अशी चमचमीत दिसत होती चिकनची भाजी. आणि मिस्टरांना ही भाजी जी आपण वाटण करून जी भाजी करतो ना त्या भाजीपेक्षा त्यांना ही खूप आवडते. इझी टू कुक आहे, कोणीही बनवू शकतं, एवढी सोपी आहे आणि मस्त दिसते तुम्हाला चमचमीत. मस्त त्याला तर्री पण आलेली आहे. आणि याच्यानंतर मी त्यांचं प्लेटिंग करून तुम्हाला दाखवते. तर इथं मी केलेली आहे ज्वारीची भाकरी आणि मस्त सलाड आहे, कांदा, टोमॅटो, लिंबू आणि मस्त चमचमीत अशी चिकनची रस्साभाजी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते. कसा वाटला सांगायला विसरू नका. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटते एका नवीन ब्लॉगसोबत.